नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, आपण हे 15 प्रश्न घेतलेले आहेत। या 15 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते तपासून पहा। प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा। तर खाली आपल्याला शब्द दिलेला आहे मित्रांनो, आपण शब्द बघू। धडपड, तर धडपड या शब्दाचा शब्दसिद्धीचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अंशाभ्यस्त। मित्रांनो, आपण अंशाभ्यस्ताविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ। जेव्हा पूर्ण शब्द पुन्हा जशाच्या तसा न येता एखादे अक्षर बदलून येतो, त्या जोड शब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही। तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये साखरवाडी हा शब्द दिलेला आहे। तर या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वडी। प्रश्न क्रमांक 3, आयदाना या शब्दाचा अर्थ सांगा। मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला आयदाना या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे। खाली ऑप्शन दिले, आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, आमंत्रण। ऑप्शन 2, जेवणासाठी लागणारी भांडी। ऑप्शन 3, पाय पुसणे। ऑप्शन 4, झाडू। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जेवणासाठी लागणारी भांडी। आयदाना म्हणजेच जेवणासाठी लागणारी भांडी। प्रश्न क्रमांक 4, परिस्थिती नेहमी सारखीच असते असे नाही, ती बदलत असते, हे सांगण्यासाठी कोणती म्हण उपयोगात येते। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन वाचून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कधी तुपाशी कधी उपाशी। प्रश्न क्रमांक 5, सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा। आधी आपण सुतोवाच करणे म्हणजे काय ते जाणून घेऊ। तर सुतोवाच करणे म्हणजेच पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे, हा त्याचा अर्थ होतो। सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत त्यामधून शोधायचा आहे। खाली ऑप्शन दिले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ओनामा करणे। प्रश्न क्रमांक 6, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला खाली काही जोड्या दिलेल्या आहेत, आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, तटिनी सरिता। ऑप्शन 2, आय व्यय। ऑप्शन 3, कलंक काळीमा। ऑप्शन 4, विरह दुरावा। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आय व्यय। ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी ही योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7, खालील शब्दांपैकी विसंगत शब्द ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये खाली शब्द दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, क्षीर। ऑप्शन 2, सलील। ऑप्शन 3, अंभ। ऑप्शन 4, वारी। तर यापैकी आपल्याला विसंगत शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, क्षीर। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखा। तर मित्रांनो, खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनमध्ये चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे। आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, गंज लोखंडावर चढणारा। ऑप्शन 2, गंज बाजार। ऑप्शन 3, गंज ढीग रास। ऑप्शन 4, गंज लोखंडी सळई। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, गंज लोखंडी सळई। प्रश्न क्रमांक 9, अनाथ या शब्दातील योग्य समास ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये अनाथ या शब्दातील योग्य समास कोणता आहे ते ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, तत्पुरुष समास। ऑप्शन 2, द्वंद्व समास। ऑप्शन 3, अव्ययीभाव समास। ऑप्शन 4, द्विगु समास।
तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष समास। प्रश्न क्रमांक 10 साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन वाचून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दृष्टांत। साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद दृष्टांत अलंकारात पडतात। प्रश्न क्रमांक 11 पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही? तर खाली आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1 तुम्ही आज नाटकाला जाऊ नका। ऑप्शन 2 सकाळी लवकर उठा। ऑप्शन 3 तू अभ्यास करशील ना। ऑप्शन 4 तू आज अभ्यास पूर्ण कर। तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तू अभ्यास करशील ना। प्रश्न क्रमांक 12 पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा। तर खाली आपल्याला काही वाक्य दिलेले आहे, आपण वाक्य बघू। ऑप्शन 1 हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार? ऑप्शन 2 किती लोचट आहे हा माणूस। ऑप्शन 3 पण तू चुकीची गोष्ट का केलीस? ऑप्शन 4 नोकरीत एवढा वेळ घालवणाऱ्याने अभ्यास केव्हा करायचा? तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 किती लोचट आहे हा माणूस। प्रश्न क्रमांक 13 पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। तर खाली आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत, आपण वाक्य बघू। गाय गुराख्याकडून बांधली जाते आणि दुसरं वाक्य आहे न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला। तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मकर्तरी प्रयोग। प्रश्न क्रमांक 14 तर जरी म्हणजे की तरी या उभयन्वयी अव्ययांचा प्रकार कोणता? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संकेतदर्शक। प्रश्न क्रमांक 15 वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा। तर आपल्याला खाली वाक्य दिलेले आहेत मित्रांनो, आपण वाक्य बघू। दिवसभर ऊन नुसते रणरणत होते। तर या वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण कोणते आहे ते ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दिवसभर। तर दिवस या नामाला प्रत्यय जोडून साधित क्रियाविशेषण तयार केलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दिवसभर। प्रश्न क्रमांक 16 मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन वाचून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।